बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप, प्रकरण 22. सांज करून सगळी बाजारानं आलीत. आल्या आल्या अक्काताई सांगायला लागली, काय बाई निम्म्याला चौटून गेला हो. कसं तरी मुरकुट्याचं देऊळ आलं. पायाखालची वाट दिसणं का काय होईना. अंधार तर घुडूप. त्यात शांतातीच्या डोसक्यावर उच्चा उच धुंड्याचं धूळ. झाळकांडातनं तिला तर योग पाय उचलं ना. देवळाला जाऊन सगळ्यांनी वजी उतरली. अजून रात्र मांजाळ म्हणून देवळाला झोपला. खरं कुठली झोप. तास 2 तासानं पाखरं बोलायला लागली आणि सगळीच उठला. मग काय धुंदरूक फुटलं आणि वाट दिसायला लागली. तसं परत डोंबाराच्या खिळागत वजी डुईवर घेतली आणि वाटायला लागला. काय बाई गंमत म्हणायची म्हणत मी पिशवी सोडली. तसा झिंग्याचा वास भासक्या नाकात शिरला. अक्कू काय आणलंस गेली की आहे. अक्कूनं माझ्या हातातली पिशवी आपल्या हातात घेतली. त्यातनं एक झिंग्यानं भरलेलं गाडगं बाहेर काढलं. कणसाच्या चोळीचा हिरवागार खण काढून माझ्या हातात दिला. आई ह्यो तुला खण आणलाय बघ 4 आण्याचा. मला गेली की कशाला. असू दे, गुरुवाच्या तात्याकडनं चोळी शिवून घे, लग्नात घालायला येईल. मला खण आणाय इस्तारीचं असं कितीचं पैसा आलं ग. सांगतो. होय तो 4 आण्याचा खण, 5 पैशाचं गाडगं, 10 पैशाचं गाडगं भरून झिंग आणि 10 पैशाच्या ह्या वांगिनी मिरच्या. धुंड्याचं 3 रुपये आलं. हे घे उरल्याला 2.5 रुपये. अक्कूनं 2.5 रुपये माझ्या हातावर ठेवलं. 5 धुंड्यांचं 3 रुपये आल्यावर हरकून ध्यान झालो बघ मी आई. अक्कू म्हणाली. मला बी कौतिकच वाटलं. बेस पैसा आलं होतं. तशीच उठलो आणि पैसे उतरंडीच्या गाडग्यात टाकलं. मिरच्या खरड्याला आणल्यात ग आई म्हणत अक्कू कुठं बाहेर गेली आणि संबा झुकांड्या खाईत घरात आला. हल्ली त्याचं दारू खायचं प्रमाण लई वाढलेलं. सांचं बाप लोक दोघं बी दारून खाऊन यायचं. कुसळ्या एवढ्या कारणापायी घरात नुसता भांडणांचा धुंबडा उसळायचा. सासू हातरुणात तळमळायची. म्हातारी दुखण्याची हाय ह्याचा बी कोण विचार करायचे नाही. मला तर कुठल्या तरी बावीत जाऊन उडी घ्यावी असं वाटायचं. रोजच्या तमाशाचा कट्टाळा आल्याला. पुरीचं लगीन तोंडावर हाय हे त्यांच्या ध्यानीमेनी बी नसायचं. मीच आपली भीतीवर डोसकं आपटून घ्यायची आणि थंड व्हायची. कच्च्याला सांगायचं काय शानपण नव्हतं. तरी बी मी संबाला म्हणायची, बाबा संबा तू आता लहानगार हाय नाहीस, कळत्याला झालास. बा संग असा वैरागत हुबा दावा धरलेला बरा नव्ह. आई तू तरी हे बोलू नकोस. त्यानं तुझ्या आणि आमच्या जन्माचा काय काय खेळ केला आहे त्या बाई विसरलीच होई. नाही लेका, काहीच राय नाही. मग त्याला अजून बी त्या रांडाचा नाद सुटत नाही. संबा असं बोलला आणि मला मागचं सगळं चित्र आगत आठवायला लागलं. म्हणालो, आपल्या नशिबाचं भोग लेका. खरं तू तरी सळा वाघ. मी कसं वागायचं मला शिकवू नकोस. बा असला असल्यावर पोरं बी तशीच निपजायची आणि वागायची. संभाच्या डोसक्यात बाबद्दल आग निस्तू भरलेला. तो कवा थंड व्हायचा आहे त्या भागूबाईलाच ठावं. अक्काताईचं लगीन 4 दिवसावर आलं. मालक कसं बी असलं कसं बी वागलं तर लेकीच्या बाबतीत हळवं होतं. टिप्पणी ऐकून असताना का लग्नाची सगळी जोडणी बयाजवार केली आली. एका सांच्या पारी मालक अक्कूला म्हणालं, पोरी उद्याच्याला उत्तूरचा बाजार. गाडी झुपून लग्नाचा जत्ता आणि काय बाय किरकोळ सामान घेऊन येणार. इट्ट्या भिक्या थोरली संघ होईल. तुझ्या आईला बी सांग उद्या जायचं म्हणून. आणि येत असलीस तर तू बी चल संघ. बाबा आता एवढी जण असल्यावर मी आणि कशाला. व तर दादाला घेऊन जावा. नाव नको काढू त्याचं.
तिथं काय तमाशाला जायचं नाही. तू इथं असशील तर चल. नको जावा मग तुम्हीच. बरं मला एक सांग, तुला लग्नात नेसाय शालू पाहिजे काय तोळाभर सोनं? मालकाने अक्कूला विचारलं. अक्कू विचारात पडली तसं मालकच म्हणालं, हे बघ 100 रुपयानं तोळा सोनं आहे आणि शालूची बी किंमत तेवढीच. दोन्हीपैकी याक मिळेल बघ तुला. अक्कूनं मला विचारलं, आई शालू कसला असतोय ग? काय केली की कोणी बघितला आहे? मी सभागती बोललो तसं मालक म्हणालं, पोरे तिला काय विचारतीस? लगीन तुझं नाही. तू कवा आईला घेतला असलास तर म्हणून. अक्कू मालकाने डोळं मोठं केल्याला बघून बोलायची थांबली आणि अक्कूनच विषय बदलला. बाबा सोनं काय मागं मोहरं कवा बी मिळेल आणि त्याच्या काय सावलीला बसायचं आहे. शालूच आण. बरं शालू तर शालू. पोरीची कापडं साजरी काढ रे का. एवढं दुखणं अंगात असून बी सासू हातूनातनं म्हणालीच. दुसऱ्या दिवशी येरवाळी चाकासनी वंगण करून गाडी उत्तूरच्या वाटेला लागली. जत्ता काढून गाडी माघारी आली. दाराची बारकी मोठी 5 भांडी दिरानं घेतली आली. हिरवागार जरीकाठाचा शालू अक्काताईला घेतला होता. शालूची घडी बघूनच अक्कू हराकली. कापडांचा जत्ता लगीच्या माळावर सारून ठेवला. उद्या गाड्या झोपून लग्नाला जायचं. घराच्या गाडीवर मालकाने सवारी बांधली. त्यात नवरी करवल्या बसायच्या. लग्नाच्या जोडणीत रात्र गेली आणि भगाटलं. मालकाने घराघरा फिरून भावकीला दोस्त मैत्रासनी लवकर निघायचं रे म्हणून सांगितलं. गाड्या झुपल्या आणि एका मागोमाग वाटेला लागल्या. ते थेट जाऊन जानवस घराच्या दारात थांबल्या. अक्काताईचं लगीन थाटामाटात झालं. नवऱ्याच्याने मायंदाळा खर्च केलेला. गोरज भोवतर साधून तांदूळ टाकलं. तुका आणि महादू दोघा भावांची लग्न एकाच मंडपात एकाच मौतुरावर लावली. सांजला दणक्यानं वरात निघायची. मालक त्यांचं मैतर सूद नाही अशी दारू खाऊन हुल. मालकासनी दड हुबर आहे ना. भावकीतल्या खंडू बाळासाहेबांनी ताला माला बघितला आणि मालकासनी म्हणाल, बापूदा म्हातारला जास्ती झालंय म्हण. तू असं कर, मधल्या वाटेनं तवर पुढं हो. आम्ही वरात घरात घालून येताव पाठोपाठ. खंडू शिकल्याला लबाड बोलायचा नाही. मालकासनी खरं वाटलं. तसल्या अंधारातनं मालक वाटायला लागलं. तसं मी बाळासाहेबांनी म्हटलं, बाळासाहेब कावं लावून दिल्यासा त्यासनी? वहिनी दारू खाऊन लास आहे त्यो. धड वरात बी काढू द्यायचा नाही. लोकांच्या गावात वराती पुढं तमाशा नको म्हणून पिटाळा त्याला. मी गप्पच बसलो. गावभर वरात फिरून दारात आली. घरभरणी झाली. माझी लेक आता परक्याचं धन झाली. माझं डोळं गळायला लागलं. अक्काताईचं आर्त परतावणं झालं. मालकाने 5 दिवस नवरा नवरी ठेवून घेतली. जाताना लाडवाची भेट केली. गाडीवाना सकट सगळ्यांनी भर पेरावा केला. सासूच्या दुखण्यानं जास्तीच उचल खाल्ली आली. म्हातारी पायी अक्कूचा पाय निघता निघेना. म्हातारीच्या गळ्याला पडली. म्हातारी आई पुण्यात कवा गळा भेट व्हायची आमची म्हणून रड रड रडली आणि जड पावलाने गाडीत चढली. सावरीचा मुरगा लवंडून गाडी गेली आणि माझ्या सकट मालकांचं बी डोळं डबडबलं. मालक लेकीच्या बाबतीत किती बी हळवं असलं तरी जित्याची खोड मेल्या बिगार जाईत नाही म्हणत्यात तेच खरं. लेक दिली. तिच्या गळ्यात परपंच आला. सासर आलं. सासरची माणसं आली. आता आपण कसं वागाय पाहिजे? आपणच असं उधळं वागलं, बाहेर खालीपणा केला तर लेकीला सासरी टोचून बोलतील. मालकाने ह्याचा जरा बी विचार केला नाही. काय त्या बाईकडं जाणं येणं सुटतं ना त्याचं. बासला असल्यावर माझी लेक जगाला कसं तोंड धावायची? मला तरी घोर लागला. खरं मालकांचं मागं तसं पुढं चालूच. संभावी कळतानी जाणता झाल्याला. बाच्या रागापायी दारू खायचा. त्या बाईसाठनंच बाप लेकांच्या मधून इस्तू जाईना झाला. दोघं एकमेकाला पाण्यात बघायला लागली.
कुठली भावकी चांगली असती तेव्हा माझी असेल. संभाला बाच्या विरोधात भावकीतल्याच माणसांची शिकवणी होती. रोज रात्री दोघं बी दारवा खाऊन यायचं आणि घरात धुंबडा उसळायचा. त्यात संभालाच मरणाचा मार बसायचा. आत म्हातारे हातून आरडून बोंबलून मेल्यागत निश्चित पडायची आणि ह्यांचा डोंबाऱ्याचा खेळ बघून मला हुबा हाडवा कापरा भरायचा. आई भागूबाई, हे सगळं कवा संपायचं? यातनं काय निपासतंय आणि घरदार कुठल्या थडीला जाऊन लागतंय काय की ग बाई म्हणत मी भीतीला पाठ लावायची आणि गपगार विचार करीत बसायची. अक्का जायचं लगीन होऊन 5 महिनं मागं सरलं आणि म्हातारनं आटिपलं. सुटली बिचारी. श्यामा बेलवाडला जाऊन अक्कूला मैतावर घेऊन आला. म्हातारला मूठ माती दिली. आल्यालं पायी पाहुणं जिकडं तिकडं गेलं. माझं 3 भाऊ आलेल्या, ती बी गेलीत. अक्कू ननन तेवढ्या जायच्या राहिल्या. तिन्हीचा निवड ठेवून नंदा बी गेल्या. अक्कू 12 दिस करून मगच जातो म्हणाली. म्हातारीवर तिचा लई जीव. रडून रडून डोळे बेडकी गत फुगून आल्यालं. 10व्या दिवशी मालकाने दिरानं दाढी डुई दिली आणि भावकीतली दोघं, मालक, दीर आणि संभा अशी 5-6 जण 12 दिवसा बाजार करायला उत्तूरला गेले. सगळ्यासनी उत्तुरासनं यायला पार किनीट पडली. मालक सुधीत नव्हतं. दारू खाऊन हुल्लं झाल्यालं. दोन्हील्या रट्ट्यासनी दोघांनी धरून आणल्यालं. तसंच परड्या अंगाला महागरात नेऊन झोपिवलं. जेवण वकोत झाला तसं मालकासनी उठवाय गेलो. खरं आप्पू प्याल्यागत मालक अजून गुंगीतच होतं. घरात जाऊन 2 वाकळा घोंगडं आणलं. खाली घोंगडं वाकाळ हातरून त्यावर मालकासनी ओढून झोपिवलं. वर कांबरून घातलं. मालक भांगरात सगळी जेवून घरात झोपलीत. आणि कसं काय की पडल्या पेट माझ्या डोळ्याला डोळा लागला. भगाटलं तशी उठलो. चुलीत इस्तू करायच्या आधी भांगरात गेलो. बघतोय तर मालक जाग्यावर नाहीत. काय त्यांचा हातरून नाही. मला तर कोडच पडल्यासारं झालं. काय ग बाया, मालक हातरून असकट कुठं गेला असतील? तसेच गेल्या पायानं मागं गेलो तर संभाबी हातरुणात नव्हता. म्हातारी गेल्या जणं रोज हाळ्या मारून उठवायला लागायचा. आज बाप लेकासनी काय झाले कुणास ठाऊक. दोघं बी बेपत्ता झाल्यागत कुठं गेला असतील. विचार करीतच चुलीच्या मागं लागलो. दुपारच्या एळा दीर आणि संभा दोघं बी घरात आलं. खाल्लं नाही असं केलं. दड जेवलं बी नाहीत. दोघं बी गपगपच. कुणालाच काय कळना. दोघं बी भितारल्यागत झालेली. सांज झाली. अंधार पडला. तरी मालकांचा कुठं पत्त्याच नाही. गेला असतील त्या बाईकडं म्हणून अक्कू गप्पनी मी बी. खरं त्यांच्या काळजीनं माझी भूक ताण मोडली. कुठं कशात चित्तच लागना तर. घासभर खाल्यासारखं केलं. अक्कू नुसती हात बुडवून उठली. दोघी बी हातून नावर आडवी झाला. आई, कुठं गेला असेल ग बाबा? कुठं जात्यात असतील त्या बाईकडं? अक्कूची समजूत काढायची म्हणून म्हटलं. खरं जीव आतनं कातारल्याला. उद्या म्हातारीचं भारादी असं असताना मालक त्या बाईकडे जाऊन राहायचं नाहीत. मग दिक माया असं कुठं गेलं असतील. नाना तऱ्हेचे विचार डोसक्यात यायला लागले आणि झोप पार उडाली. मध्यान रात्र झाली आणि परड्या अंगाचं दार वाजलं. भाई, मालक आलं कायच? चाटक्यान उठून हातुनावर बसलो. खरं दीर बाहेर जात्याला झुळाकलं. हिरमोड झाला. गेला असतील रागतीला म्हणून परत हातुनावर आडवी झालो. अक्कूला झोप लागली. बकटायच्या आधीच कवा तरी माझा डोळा लागला. भगाटलं. संभा हातरुणातच मोरी मारून पडल्याला. जवळ गेलो. तोंडावरचं कांबळून काढलं. संभा उठून बसला. डोळं तांबारल्यागत लाल भडक झाल्यालं. बाबा संभाजी, झोप पुरा झाली नाही व्हरले का? तुला काय करायचं? झोपू दे मला. संभा परत एका कुशीवर आडवा झाला. उठ की रले का? आज म्हातारीचं 12 दे. पै पाहुणं यायचं. त्यांचा कलच्यान कुठं पत्त्या नाही. कुठं गेल्यात काय की? मग मी काय करू? संभा झोपूनच म्हणाला.
तू नुसता पिप्पळगावापत्र जाऊन ये जा. तिथं असलं तर म्हणावं नुसतं पिंडाला पाणी पाजून जावा. आई तू गप्प बस, मी काय कुणीकडे जाणार नाही. त्याला यायचं असेल तर येईल म्हणत संबा उठला आणि सरळ घराबाहेर गेला. बारादीचं सारं तीर करते आलं. मालक कुठं गेल्यात म्हणून त्यासनी बी 2 डाव विचारलं, खरं ते बी गप्पच. तोंडात जिरं धरल्यागत मुक्यानं सारं करते आलं. बारादी झालं, खरं मालक काय आलंच नाहीत. खुळ्यागत जीव आत बाहेर करायला लागला. ह्याच्या मागं बी मालक जायचं, 4-8 रोज त्या बाईच्या घरात राहायचं, घर म्हणून मागं बी यायचं, जीवाला जाचायचं. पुढं पुढं अंगवळणीच पडल्यालं. खरं आत्ताचं निराळं होतं. कुठली बी असलं तरी स्वतःच्या आईच्या बारादीला मालक राहायचं नाहीत. काय गौड बंगाल हाय काय बी कळेना. बारादी होऊन 2 दिस झालं आणि मालक बेपत्ता होऊन 5 दिस. घरातली भावकीतली कोण त्यासनी हुडकायच्या मागच लागनात. का काय हालचाल बी करीनात. भावकीचा, दिराचा, लेकाचा लई राग आला. भावकी ती भावकीच. भाऊ म्हणून दिरानं नि बा म्हणून लेखानं तरी त्यासनी हुडकाय जायचं होतं. खरं दोघं बी मोह प्याल्यागत घरात गप्पच. मालकांचा इशय निघाला की दोघं कावरी बावरी व्हायला लागली. माझ्या भोवत्यानं संशयाचं भूत फिरायला लागलं. त्या दोघांसनी ठावा आहे, खरं सांगिना झाल्यात. ही कशापायी असं करते याल काहीच कळना झालं. उगाचच गुतपाळल्यागत वाटायला लागलं. अक्काताईनं 2-3दा सगळं गावनी गल्ली शोधली. प्रत्येकाला विचारलं, खरं मालकाचा कुठंच धूम लागेना. आम्ही दोघी बी बाई माणसं. कुठल्या गावाला जाऊन शोध पाडायचा आणि आता पुढं काय करायचं कायच कळेना. आमच्या सकट शारुणी जाऊ बी बुचकाळ्यात पडलेल्या. घरात तरणताटं 2 बापय असून ते भिन बडावल्यागत घरातच बसून होतं. जातं फिरवल्यागत घरातच फिरायचं. खूळ लागल्यागत जीव झालेला. कसा बी असला तरी माझ्या कुकवाचा धनी नापत्ता झालेला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.